आंतरराष्ट्रीय अंतराळातल्या संशोधन केंद्रावर पहिलं फूल उमललंय। मार्च 2015 पासून हे फूल उमलावं म्हणून नासाचे अंतराळातील स्पेस स्टेशनवर काम करणारे शास्त्रज्ञ काम करत होते। त्या शनिवारी त्यांना यश आलेलं आहे। झिनिया असं मुलाचं नाव आहे। अवघ्या महिनाभरापूर्वीच अंतराळातल्या कमी तापमानामुळे शास्त्रज्ञांची सगळी मेहनत वाया गेली होती, पण धीर न सोडता आपलं काम त्यांनी अव्याहत सुरूच ठेवलं आणि त्यांना हे महत्त्वाचं यश आज संपादन झालेलं आहे। हे दृश्य आपण बघू शकतो नासाच्या स्पेस स्टेशन मधील हे फूल। एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी अमित जोशी आपल्या बरोबर आहे। अमित, खरोखरच आपण बघतोय अंतराळ संशोधनातील एक महत्त्वाचं पाऊल आपल्याला म्हणता येईल। झिनी झिनी करत झिनिया आता उगवलेला आहे। खरं ते एक वातावरण लागतं फूल उगवण्यासाठी। आज आपण बघतोय की गुरुत्वाकर्षण तिथे नसताना देखील झिनिया आज आपलं इतकं सुंदर दिसतंय। कसं हे शक्य झालं? आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकामध्ये हे फूल उमललेलं आहे आणि हे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक जे 10 पेक्षा जास्त देशांनी किंवा त्यांच्या अवकाश संस्थांनी एकत्र बांधलेलं आहे, जे पृथ्वीपासून 400 किलोमीटरपेक्षा जास्त उंचीवरून वेगाने म्हणजे 7 किलोमीटर प्रति सेकंद या वेगाने पृथ्वीभोवती भ्रमण करते। अशा आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकामध्ये हे फूल उमगलेलं आहे। कारण या आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकामध्ये गुरुत्वाकर्षण हे अजिबात नाहीये, त्यामुळे कुठलीही गोष्ट ही एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाही किंवा आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या पृष्ठभागाला असून दे किंवा आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर उभी राहू शकत नाही। असं असताना हे अशा प्रकारचं फूल उमलण्यामध्ये आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातील अंतराळवीरांना यश आलंय। कारण अवकाश स्थानकामध्ये अशा प्रकारचं फूल उमलणं ही एक मोठी गोष्ट समजली जाते। गेले वर्षभर हे झिनिया नावाचं जे फूल उमगण्यात आलं ते उमगण्यासाठी प्रयत्न केले जात होते। सूर्यफुलाच्या प्रकारातील हे फूल आहे आणि जवळपास 1 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर पहिलं फूल अवकाशामध्ये उमलण्यात आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातील अंतराळवीरांना यश आलेलं आहे। खरं अमित, बघू शकतो अतिशय सुंदर असं आणि तुम्ही जसं म्हणताय सूर्यफुलाच्या या जातीतलं हे फूल आहे। आपले सगळे प्रेक्षक देखील ते फूल बघतायत आणि अंतराळातलं हे पहिलं फूल आहे। किती महत्त्वाचं आहे? आपल्याला माहिती आहे की अवकाश स्थानकामध्ये राहणं हे अत्यंत अवघड असतं, आव्हानात्मक असतं। साधं पाणी पिणं असेल ते पाणी पिणं सुद्धा विशिष्ट पद्धतीने पाणी प्यावं लागतं। रोजचे दैनंदिन व्यवहार असतील, रोजचं संशोधन असेल जे आखण्यात आलेलं असतं ते करणं सुद्धा अवघड असतं। जिथे वस्तू एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाही तिथे अशा प्रकारचं फूल उमगणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। हे सूर्यफुलाच्या जातीतील फूल असं आहे की जे खाण्यासाठी सुद्धा वापरता येतं। याआधी अंतराळ स्थानकामध्ये 2 प्रकारच्या पालेभाज्या तयार करण्यामध्ये किंवा निर्माण करण्यामध्ये अंतराळवीरांना यश आलं होतं। त्याच्यानंतर अशा प्रकारचं झाड लावण्यात येऊन ते फूल येण्यामध्ये यश आलेलं आहे। याचा पुढचा टप्पा असा असेल की आपल्याला माहिती आहे की फुलापासूनच यापुढे फळाची निर्मिती होते किंवा या फळापासून आपण अन्नधान्य तयार करू शकतो। म्हणूनच आजचं फूल उमगणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। या पुढच्या काळामध्ये आत्ताच्या अनुभवावरून टोमॅटो असेल किंवा कांदा किंवा इतर गोष्टी असतील ज्या अंतराळ अवकाशामध्ये आपण खाऊ शकू, अशा पद्धतीचा उमगण्याचा अशा प्रकारचा तयार करण्याचा प्रयत्न या पुढच्या काळात अंतराळवीर करतील। याचं कारण ही घटना महत्त्वाची, कारण या पुढच्या काळामध्ये मानवाला चंद्रावर वस्ती करायची आहे, मंगळाच्या दिशेने जायचंय, मंगळावर माणसाला उतरवायचंय। तेव्हा हा जो सगळा लांबचा प्रवास आहे त्या लांबच्या प्रवासामध्ये अशा प्रकारची फुलझाडं किंवा अशा प्रकारच्या फुलझाडांपासून फळं तयार होणं, पालेभाजी तयार होणं हे अत्यंत महत्त्वाचं, कारण हा सगळा प्रवास आहे मंगळापर्यंत जाण्याचा तो काही महिन्यांचा असणार आहे आणि अन्नधान्यांची साठवण करणं सुद्धा याला सुद्धा काही मर्यादा असणार आहेत। म्हणून अवकाश स्थानकामध्येच अशा प्रकारची प्रयोगशाळा उभी करत या अशा प्रकारची फुलं येणं आणि या पुढच्या काळात फळं येणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। यामुळे या पुढचा अवकाश स्थानकातील प्रवास किंवा अवकाशातील मोहिमा या मानवाला अधिक सुकर जातील यामध्ये शंका नाही। म्हणूनच आजचं हे यश आहे ते अत्यंत महत्त्वाचं समजलं जातं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।